नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. नंदिनी ही काउन्सलरला फोन करते आणि त्याला बोलते, तुमचा मेसेज मी अगोदरच पाहिला होता, परंतु मला फोन करणं झालं नाही. तेव्हा काउन्सलर बोलतो, म्हणजे तुम्हाला आता काउन्सलरची गरज नाही का? तेव्हा नंदिनी बोलते, आताच आमचे खूप मोठे भांडण झाले आहे. त्यानंतर आपण पाहतो काव्या पार्थसमोर आल्यानंतर स्वतःच्या मनामध्ये विचार करते, मी खरंच प्रेमामध्ये पडले आहे का? आणि तेव्हा काव्याला पार्थ बोलतो की तुम्ही खरेच प्रेमामध्ये पडलेला आहात. आता मनामध्ये आले ते फक्त ओठांवर येणं बाकी आहे. आणि तेव्हा काव्य देखील त्याच्याकडे पाहू लागते. त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही काउन्सलरला भेटायला गेलेली असते आणि ती काउन्सलरला सांगते, जीवाचा स्वभाव कसा आहे हे मला आणखीन समजत नाही. ते जेव्हा चिडलेले असतात तेव्हा ते खूपच रागवतात. तेव्हा काउन्सलर बोलतो, म्हणजे तुम्ही आता त्यांना चांगलेच ओळखू लागला आहात. तेव्हा नंदिनी बोलते, हो, आता एवढ्या दिवसापासून मी त्यांच्याबरोबर संसार करत आहे ना. आणि काउन्सलर बोलतो, परंतु तुमच्या संसाराला एक्सपायरी डेट आहे. आणि तेव्हा नंदिनीची बोलती बंद होते व ती अवाक होऊन काउन्सलरकडे पाहू लागते. तर इकडे आपण पाहतो की जीवा बाबांकडे गेलेला असतो आणि बाबांकडे तो आपल्या पहिल्या महिन्याची पगार देतो आणि बोलतो, बाबा, ही माझ्या पहिल्या महिन्याची पगार आहे, मी तुम्हाला देऊ इच्छितो. आणि तेव्हा बाबा देखील त्याच्याकडे पाहू लागतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्या पार्थच्या प्रेमामध्ये पडली आहे का व ती पार्थला बोलून दाखवणार का? आणि त्याचबरोबर नंदिनी देखील आपले प्रेम जीवाकडे व्यक्त करणार का? हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.